हाँ बोल रे. अरे कधीपासून ट्राय करतोय तुझा फोन. म्हटलं वारलास की काय? अरे सायलेंटवर होता. बोल. हे बाबा तुमच्या दोघांचं नक्की काय चाललंय काही कळत नाही. पण एकूण मला काही खरं वाटत नाही. का रे एकदम? अरे तू ऑफिस मधून निघाल्यापासून आत्या तुझा पाठलाग करते. माहितीये का तुला? चल काहीतरी बोलू नको. थांब एवढंच नाही तिने तुझे भरमसाठ फोटोही काढलेत. दिस इज टू मच यार. आता बघतोस तिला. आद्या आद्या बाहेर ये. आद्या बाहेर. ऑर्डरी बऱ्या देता येतात. इतकंच अर्जंट बोलायचं होतं तर तूही आता आला असतास. तू म्हणे आज माझा पाठलाग करून माझे फोटो काढलेस. मी माझ्या फावल्या वेळात काय करायचं हा माझा प्रश्न आहे. काढलेस की नाही? कशावरून मी तुझ्या मागे कशाचे तरी काढले नसतील? काढलेस की नाही? काढले. मग कसे आलेत ग? चेहरा जरा व्यवस्थित येत नाही. उलछबू दिसतो सावित्री. आता काय नवीन नाटक आहे हिचं? माझं बोलणं हवेतलं नसतं हे सिद्ध करायला काढलेत. तू काय रे लाख दाखवशील. मी किती साधा, मी किती सरळ, मी किती सभ्य. पण मला माहितीये तू काय चीज असते. हे बघ आता तर माझ्याकडे प्रूफ आहे. आता मी काय केलं म्हणजे हिचा माझ्यावर विश्वास बसेल? आद्या काहीही केलं तरी बसणार नाही. वैताग आलाय. उगा चालो घरी. जातो मी. जवळची घे. रोहित शेठ या. उठ. काय रोहित शेठ आज अचानक आमची आठवण? काही नवीन? काय नाही हो. बायको घरोघरी मातीच्या चुली रे. घे चल. ज्यानं त्यानं आहे ना आपला उपाय शोधून काढायला हवा. हा उपाय? अरे आज तर खरा जाणीव उपाय आहे. हे बघ डोकं शांत राहतं. कुणीही काही बोललं तरी राग येत नाही. मस्त पैकी सर्कस बघितल्यासारखं वाटतं. एक फंडामेंटल सत्य सांगू? सांगा आता काय. सत्य विनोदात मांडले बघा. बर. एक असतो वाघ. ए माहितीये. गुपचूप बसाव तुम्ही. सांगा तुम्ही. तर एक असतो उंदीर. आता म्हणाला वाघ असतो. दोघे असतात. एक मोठी खोली असते बस. खोली नसते. तर तो उंदीर वाघाच्या लग्नाला आलेला असतो. तर त्याला वाघाच्या वरातीत नाचलेला बघून इतर वाघ होतात चकित. बरोबर आहे. नाचणारा उंदीर पहिल्यांदाच बघितला असणार. तर त्या चकित झालेल्या वाघानं त्याच्याकडे जाऊन त्याला विचारलं, अरे बाबा तू या वाघाच्या वरातीत का नाचतोयस? आता बोलणारा वाघ बघून उंदीर चकित. अहो तुम्ही गप्पा हो. काय जोक मधल्या सगळ्यांना माहिती असतं. हा तर तो उंदीर काय म्हणाला माहितीये? काय? अरे लग्नाआधी मी वाघच होतो, लग्नानंतर उंदीर झालो. अरे पण आपण आपल्या बायकांवर विश्वास ठेवायचा की नाही मग? अरे असे एकाला एक नियम नसतात रे. काय मग तुम्ही काय करता? सांगतो. आता माझी बायको गेली 6 महिने शिवण क्लासला जाते. या 6 महिन्यामध्ये तिनं माझं बटन सुद्धा शिवलेलं नाही. मी घेतला का संशय? नाही. मग हे जमायला पाहिजे. अरे हे तर काहीच नाही. माझी बायको इतके परफ्युम्स आणते. मी कधी स्वतःला प्रश्न पडू देतो का आणते कुठून? क्या बात है. अहो तुम्हाला सांगतो माझ्या बायको सारखं ना कुणीच नाहीये. अहो आमच्या लग्नाच्या वाढदिवशी ना तिने नवीन कॉम्प्युटर घेतला. नवीन. आता आमचा मुलगा रात्रभर कुडकुड करत असतो कॉम्प्युटरवरती. नाही आता त्याचा त्रास थांबलाय. चला तुम्ही खेळा. चला. तुम्ही लोक महान आहात. माझी बायको. नाही हे मला जमलं नसतं. मला पहिला प्रश्न हा पडला असता की हाऊसवाईफ असताना तिने एवढा पैसा आणला कुठून, किंवा तिला कोणीतरी परफ्यूम देतय का कोणा दुसऱ्याच्या परफ्यूमचा वास लपवावा म्हणून ती स्वतःवर शिंपडून घेते, किंवा शिवण्याच्या क्लासला जाऊन सुद्धा शिवणकाम करायला मागत नाही. मग नेमका क्लास कशाचा होता, का नक्की होता का?
खरंच तुम्ही महान आहात. म्हणजे तुमच्याकडून मला हे शिकायला हवं. तुम्ही मला चांगला माणूस बनायला शिकवताय. रोहित, आजपासून बायकोवर संशय घ्यायचा नाही. पण दर महिन्याला पैसे तर भरायचे. नाही, तुम्ही महान आहात हो. पैसे साठवले नसतील का तिने? नाही, काही असलं तरी तुम्ही महान आहात. परफ्यूमच्या बाटल्या तर घरातच असतात. म्हणजे पहिली तिची पर्स चेक करायला लागणार. असं कसं करणार? तुम्ही महान आहात ना. पण एवढी महान लोक माझ्या पैसे तुमच्या घरी काहीतरी राडा झालाय. आद्या, आद्या, 9, 10, 11, 12. हाच काय तो टाऊच्या? हा कोण गरिबांचा चिरंजीवी? ए टरफाल्या, आपल्या बहिणीला तकलीफ द्यायची नाही, नाहीतर एका फाईट मध्ये आउट करून टाकेल. समजला काय? हो, कोण तुम्ही? कसली फाईट? कोण बहीण? मी तुमच्या बहिणीला ओळखत नाही हो. ए चोच्या, दादा, नाही दादा, नाही. चुकून सुद्धा असा अनर्थ घडू देऊ नका. तुमच्या बहिणीचं कुकू पुसू नका. तिचं कपाळ असं कबोकब बघवेल का तुम्हाला? तिच्या सौभाग्याचा दिवा इतक्यात मालवू नका. कसेही असले तरी यजमान आहेत हे माझे. ऐकलं का रे बुचक्या? तुला बोलतोय रे. अरे केवढ्या मोठ्या मनाची आहे ताई माझी. ताई, तुझा काळीज म्हणजे ना लोण्यापेक्षा पण मऊ आहे. अरे तुझा हा नराधम नवरा तुला एवढी तकलीफ देतो, तरी पण तुला त्याचीच फिकीर. अरे काय गॅदरिंगची प्रॅक्टिस करताय? प्रॅक्टिस? हा सगळा घोडा रिकामा करेल तुझ्या डोक्यामध्ये. ही बंदूक डोक्यात रिकामी करेल तुझ्या. पण तुम्ही आहात कोण? अहो म्या सांगते ना, यो सत्यवान माझा नवरा. अहो म्याच त्याला इथं बोलवला होता तुम्हाला समजवण्यासाठी, पण इथं काहीतरी भलतच झालं. चला आता, झाला तेवढा तमाशा लई झाला. असा कसा? अरे माझ्या बहिणीकडे प्रूफ आहे. हा बघ मोबाईल तिचा, त्याच्यामध्ये फोटो आहेत. कोणाला बघायचेत का रे? मला बघायचे. ए टाकल्या इकडे ये, हे घे बघ. काय काय कधी गेली होती याच्यावर फिरायला? अहो, मूर्खासारखं काय बोलताय? दिसत नाही का हातात भाजीची पिशवी आहे माझ्या? पुढचा फोटो बघ, निर्मला वहिनी. ओ शामराव, या. अरे ही इव्हिनिंग वॉकला जाते का काय करायला जाते? आता कळलं काय करते. या 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 बघा बघा बघा. वा वा. काय गे, तू माझ्याशी खोटं बोललीस? अगं, तू शिवण क्लासला जातेस की भरतनाट्यमच्या क्लासला? ओ, तुम्हाला कितीदा सांगितलंय ना, माझ्या शाळेतल्या मित्राचं नाव भरत आहे म्हणून. काय मला सारखं सारखं विचारता? मला काय पाहिजे ना? म्हणजे काय? हा? काय विचारता तुम्ही मला? शाळेसोबत पण असं विचारायचं असतं आपल्या बायकोला, एवढं कळत नाही? त्यापेक्षा एक काम करा, घोडा घेऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाका. चला चला चला. असं कसं? अरे बाबा, दादा, तुमच्या बहिणीचं शेवटचं ऐकाल का? आम्ही या सगळ्यातून कसाही मार्ग काढू दादा, पण तुम्ही आता इथून निघा प्लीज. नाहीतर उद्या जग म्हणेल भाऊ आला आणि बहिणीच्या संसारात काऊ होऊन गेला. दादा, ताई. दादा, हा ताई. सॉलिड इमोशनल केला तुम्ही आज मला ताई. सत्यवानच्या डोळ्यामधनं पाणी काढायचं म्हणजे सॉलिड टॅलेंट पाहिजे, सॉलिड. आणि तू रे ऐक, हा जर परत वळवळला ना तर डायरेक्ट माझ्याकडे यायचा. काय? मी नाही येणार. ए बाहेर रे, बाहेर 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 बाहेर. परत जर माझ्या डोक्याची दहीहंडी केलीस ना तर सगळा घोडा डोक्यात रिकामा करेल. मग डायरेक्ट ढागात, मग वर करायची लफडी. अरे असं म्हणजे काय सुरू करा नाही बोललो. बाहेर वा. माझ्या ताईचं एकदम क्लीन घर पाहिजे मला. चला चला बाहेर चला. चला ए चले. नको ताई, ताई नको, नको ना ताई, ताई नको. चला ना यार पटकन. पाया पडते यार ताई माझ्या.
कसले सॉलिड वाटलं